आपण बघितलं पाहिजे. एक टीआरपीचं गणित असतं आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी. डिजिटल माध्यमांमध्ये ते व्ह्यूज असतात किंवा रिट्वीट्स असतात, लाईक्स असतात. प्रत्येकाची आपापली एक परिभाषा असते. जसं प्रिंट माध्यमांमध्ये वृत्तपत्राचा खप किती झालाय याच्यावरती ती परिभाषा ठरते. तर आमच्याकडे 4 गोष्टी सांगते तुम्हाला. कुठच्या तरी नेत्याने कोणाची तरी नक्कल केली आहे, कुठच्या तरी भागात गारपीट झाली आहे, कुठच्या तरी भागातल्या शाळेतल्या मुलांना एसटीच्या संपामुळे शाळेत जायला 10 किलोमीटरची पायपीट करावी लागते आणि कुठचे तरी 2 नेते लोण्याच्या गोळ्यावरनं बुक्यासारखे भांडतायत. दुर्दैवाने या 4 बातम्यांमध्ये सगळ्यात जास्त टीआरपी त्या बोक्याच्या भांडणाला मिळतो. त्या टीआरपीची काही गणितं असतात. दुर्दैवाने म्हणा, त्याच्याशीच आर्थिक गणितं सुद्धा जोडली गेलेली असतात. माध्यम ज्यावेळेला आपण म्हणतो की सामाजिक आणि समाजाचा आरसा वगैरे असली पाहिजे, माध्यम समाज मनाचा आरसा असतात असं मला वाटतं. तुम्हाला जे बघायला आवडतंय, विशेषतः मी आमच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाबद्दल बोलते, तुम्हाला जे बघायला आवडतं ते आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. का? कारण ते आमच्या रेव्हेन्यू जनरेशनचा एक स्रोत असतं. समाजकार्य आम्हालाही करायचंय, पण रिकाम्या पोटी समाजकार्य होत नसतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी खूप जबाबदारीने हे वाक्य करते की रिकाम्या पोटी समाजकार्य करावं असा समाज उरलाच नाहीये. वाईट वाटतं मला ह्या गोष्टीबद्दल. पण म्हणून आम्ही सामाजिक भान सोडलंय का? तर अजिबात नाही. पालघर मधल्या शाळेतल्या मुलांसाठी 10 किलोमीटरची पायपीट ज्या वेळेला आम्ही दाखवली त्यावेळेला त्यांच्यासाठी विशेष बस त्या ठिकाणी सोडण्यात आली. त्यांच्यासाठी विशेष बस सोडण्यात आली राज्य सरकारने निर्णय घेऊन. हा फरक आम्ही करू शकतो. आम्हाला ही ताकद माहिती आहे ना, आणि आम्ही करत नाही असं अजिबात नाही. डेफिनेटली करतो. आणि त्या एखाद्या बातमीची सुद्धा दखल घेतली जाते. दिवसातल्या ती एक बातमी दिसली की त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्या काही मिनिटात दिसून येतो. आम्ही ज्या वेळेला सांगतो राज्यातल्या या भागामध्ये वीज गेली, औरंगाबादमध्ये, बिडकीनमध्ये मध्यरात्री लोक ज्या वेळेला महावितरणच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करत होते, का तर रात्री 12 ते 2:30 त्यांच्या घरातली वीज जाते, त्यावेळेला आम्ही ही बातमी दाखवतो. नागपूरमध्ये एका नेत्याच्या सभेमध्ये, मी आता नावं बिवं घेत नाहीये कारण लगेच इथे कोण कुठच्या पक्षाचे वगैरे वगैरे त्या मुद्द्याकडे मी येणार आहे, पण एका पक्षाच्या सभेमध्ये ज्या वेळेला आकडे टाकून त्याच्या सभेसाठी वीज चोरी होते त्यावेळेला आम्ही ती बातमी दाखवतो आणि आम्ही थेट प्रश्न विचारतो, ऊर्जा मंत्री उघडा डोळे बघा नीट, हे म्हणायची हिंमत आम्ही दाखवतो. प्रिंट माध्यमांमध्ये मला नाही एवढा थेट प्रश्न विचारणारी एखादी हेडलाईन दिसली. आय एम सॉरी, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, पण मला एवढा थेट प्रश्न विचारणारी हेडलाईन नाही दिसली. आम्ही हा प्रश्न विचारतो, तरीही आमच्यामुळे विश्वासार्हता धोक्यात येते. पण काही गोष्टी आहेत ज्या मला ओन केल्या पाहिजेत. म्हणजे हा भाग ज्या वेळेला मी रिप्रेझेंट करते, मी इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ज्या वेळेला मी रिप्रेझेंट करते, काही गोष्टी मला स्वीकारल्या पाहिजेत. डिजिटल माध्यमांचा जो सुळसुळाट झालेला आहे त्याच्यामुळे काही अंशी माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे असं आपण म्हणू शकतो. धोक्यात आली आहे, शून्यावर आलेली नाही. याचं कारण डिजिटल मीडियासाठी तुम्हाला काय, तुम्हाला कुठचेही चॅनल राईट्स लागत नाहीत. तुम्हाला एक ठराविक भाषेचं बंधन पाळलं की ते डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवाले जे कोण बॉसेस बसलेले असतात अमेरिका किंवा इतर कुठे युरोपात ते तुमचं चॅनल बॅन करत नाहीत. अगदीच खूप झालं तर केंद्र सरकार एखाद्या वेळेस तुमचं चॅनल बॅन करू शकतं. अन्यथा तुम्हाला फार त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागत नाही. एक चांगल्या क्वालिटीचा फोन घेतला की तुम्ही रिपोर्टर बनू शकता आणि तुमचं यूट्यूब चॅनल, फेसबुक चॅनल काढू शकता. अशा चॅनलचा ज्या वेळेला सुळसुळाट होतो तर ह्या चॅनल्सचे ओनर हे किती शिकलेले आहेत, खरंच त्यांनी पत्रकारितेचं शिक्षण घेतलंय का, खरंच त्यांचं सामाजिक भान जिवंत आहे का, हा प्रश्न बघितला जात नाही. आम्हीच दोषी आहोत याच्यासाठी. माध्यमं मुक्त झाली आणि मुक्त झालेल्या माध्यमांमध्ये सगळे बागडायला लागले आणि सामाजिक आपसे असे कोणीही उठून पत्रकार व्हायला लागले. रादर आपण पत्रकार म्हणून त्यांना दर्जा द्यायला लागलो. कारण आपल्याकडे डिजिटल मीडियामध्ये क्लिकबेट नावाचा प्रकार असतो. काहीतरी कॅची कॅप्शन द्यायची की त्याला क्लिक्स मिळतात, क्लिक्स मिळाले की त्याला व्ह्यूज मिळतात, व्ह्यूज मिळाले की यूट्यूब चॅनलचा फॉलोअर वाढतो, फॉलोअर वाढले, बापरे एवढा फॉलोअर आहे म्हणजे हा विश्वासवाला माणूस असणार. असं नसतं, असं नसतं. तुम्ही सुद्धा काही गोष्टी ताडून घेतल्या पाहिजेत. आता 1-2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. एक सोशल मीडियामध्ये, व्हॉट्सॲपमध्ये माझ्या चॅनलची एक बातमी फिरत होती की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. मला किमान त्या दिवसात 25 एक फोन आले असतील, अगं तुमचं चॅनल असं काय दाखवतंय.
की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता. कुठल्याही शहाण्या माणसाने चेक करायचा प्रयत्न केला नाही की ती बातमी आजची आहे की 2 वर्षापूर्वी ज्या वेळेला महाराष्ट्रात सत्ता संघर्ष सुरू होता त्यावेळची आहे. कोणीही तपासायचा प्रयत्न केलेला नाही. मुळात मुद्दा असा आहे ना, आम्ही बातम्या दाखवत असतो 24 तास आमच्याकडे काही ना काहीतरी अपडेट येत असतात. प्रिंट माध्यमांना हे स्वातंत्र्य नसतं की बातमी येते त्याची अपडेट त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचवणं. हे प्रिव्हिलेज त्यांच्याकडे नसतं, कारण त्यांची जी फायनल प्रत असते ती मध्यरात्री नंतर पहिलं पान जात असतं आणि त्यानंतर तो पेपर छापत असतो आणि सकाळी 6 वाजता तो तुमच्या हातात येतो. आम्हाला ते प्रिव्हिलेज असतं. आम्हाला आलेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवता येऊ शकते आणि आम्ही ते प्रिव्हिलेज घेतो. पण बरेचदा असं होतं ना की प्रत्येक बातमीची अपडेट पोहोचवताना आमच्या कुठच्या अपडेटला जास्त TRP मिळतोय ह्या गोष्टीचाही आम्हाला विचार करायला हवा. कारण आर्थिक गणित त्याच्याशी जोडलेली असतात. रिकाम्या पोटी होऊ शकत नाहीत काही गोष्टी. मी खूप प्रांजळपणे ह्या गोष्टी मान्य करते, आय एम सॉरी. सो ह्याही गणित ज्या वेळेला जोडलेली असतात अशा प्रकारे त्यावेळेला काही वेळेला ह्या बातम्या दाखवत राहावं लागतं. अर्थात सरांनी आता भिसे सरांनी मला वाटतं उल्लेख केला की हा नेत्याचा फॉलोअप सुरू आहे, त्या नेत्याची सभा होणार की नाही. ह्याच्यावरनं माध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली आहे का हा प्रश्न विचारण्यापेक्षा माध्यमांच्या क्वालिटीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो की माध्यमांचा दर्जा घसरत चाललाय का, हा नक्की तुम्ही प्रश्न विचारा. पण ह्याच्यावरनं माध्यमांची विश्वासार्हता नाही धोक्यात होऊ शकतो. आम्ही समोर दिसणारी गोष्ट तुम्हाला दाखवतोय. दुसरा यामध्ये एक मुद्दा, बातमी लिहिणं आणि त्यानंतर ती बातमी प्रसारित होणं. या सगळ्याच्या पुढे जाऊन एक ट्रोलर नावाची जमात असते. ह्या बातम्या ज्या वेळेला समाज माध्यमात येतात जिथे त्यांना स्वतःचं मत त्यावर व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतो, तिथे एक ट्रोलर नावाची जमात असते. त्या ट्रोलर्समुळे सुद्धा बऱ्याच वेळेला समाज मन बदलत असतं. कारण एखादी गोष्ट म्हणजे पत्रकार बघा, एखादा पत्रकार ज्या वेळेला ती बातमी लिहित असतो त्याची स्वतःची अशी एक विचारसरणी असते, त्याची स्वतःची सद्सद विवेक बुद्धी कुठच्या तरी एका मार्गाने विकसित झालेली असते. त्यावेळेला तो बातमी लिहिताना त्याच्या डोक्याला त्याच्या सद्सद विवेक बुद्धीला पटेल अशा प्रकारे ती बातमी लिहितो. जर ती एखाद्याला बातमी कन्व्हिनियंट वाटत नसेल, समजा आपण समजूया की य नावाच्या पक्षाला ती बातमी कन्व्हिनियंट वाटत नाही, त्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते तिथे अगदी तुटून पडतात त्या बातमीवरती की मग रिपोर्टरचं नाव असेल तर रिपोर्टरला लाखोली वाहिली जाते, त्या संस्थेला लाखोली वाहिली जाते आणि कशा प्रकारे तुम्ही त्या चॅनलचं लांगुल कशा प्रकारे त्या पक्षाचं तुम्ही लांगुल चालन करताय इथपर्यंत अगदी निष्कर्षापर्यंत सगळे येऊन पोहोचतात. पण त्याच वेळेला तुम्ही विचार करा, 7 दिवसातले 7 बातम्या बघा आणि त्या चॅनलला तुम्ही काय म्हटलेलं आहे. तुम्ही य पक्ष विरोधी म्हणता, य पक्ष समर्थक म्हणता, आणखीन काय डावे विचारवाले म्हणता, आणखीन काय उजवे विचारवाले म्हणता, आणखीन काय तुम्ही होपलेस पण म्हणू शकता, काहीही म्हणतात. म्हणजे 7 दिवस त्या चॅनलला 7 वेगवेगळ्या उपाधी दिल्या जातात. का तर त्यांच्या बातमीवरनं चॅनलनी कुठचा तरी एकाची बाजू घेतली असं यावरनं आपण म्हणू शकतो. सद्सद विवेक बुद्धीवरून त्यांनी आपल्या बातम्या लिहिलेल्या आहेत. विश्वासार्हतेवरती आपण कसा प्रश्न उभारू शकतो. पण जसं मी मगाशी म्हटलं की डिजिटल माध्यमं, या डिजिटल माध्यमांवरती कुठेतरी एक स्वल्पविराम किंवा एक आसूड ओढणं आपल्याला गरजेचं आहे आणि यासाठी एक ठीक पॉलिसी आपल्याला तयार होणं गरजेचं आहे. कारण कसं होतं, एक उदाहरण जे आपण सगळीकडेच देतो की एका पोलिसाने लाच खाल्ली म्हणून आपण सगळं पोलीस डिपार्टमेंट बदनाम करू शकत नाही. तसं होतं. आम्हाला ते ओन करायलाच हवं की आमच्या फ्रॅटर्निटीमधल्या, आमच्या समुदायामधल्या एकाने अशी काहीतरी बातमी केली किंवा एकाने असा काहीतरी स्टँड घेतला म्हणून तुम्ही सगळ्याकडे बोट दाखवू शकत नाहीत. आज अशी अनेक चॅनल्स आहेत ज्यांच्याकडे प्रशिक्षित पत्रकार आहेत, जे बरीच वर्ष काम करतायत, त्यांचा अनुभव आहे आणि ते बातमी मांडतायत, ती बातमी तुमच्यासमोर आणतायत, त्याच्या पुढे जाऊन त्याचा ॲनालिसिस त्यांच्या बुद्धीला पटणारा करतायत. तो तुम्हाला पटावा असा आग्रह नाहीये. तुमचं एक मत असू शकतं, तुम्हाला व्यक्त व्हायला साधन मिळालेलं आहे, फाईन. पण मग तुम्ही पत्रकारावरती किंवा त्या प्रसारमाध्यमावरती प्रश्न विचारता कारण त्या प्रसारमाध्यमांनी तुमच्या आवडीची बाजू मांडली नाही. याचं कसं काय आपण वकिली करू शकतो? असं नाही होऊ शकत. आणखीन एक महत्वाचा मुद्दा सर मला मांडावासा वाटतो, मला तर लक्षात नाही कुणी हा मुद्दा मांडला, जॉब सिक्युरिटीचा मुद्दा मांडलेला होता. तर येस, विसे सरांनी मांडलेला होता जॉब सिक्युरिटीचा मुद्दा. तर पत्रकारितेमध्ये मला वाटतं सगळ्या सिनियर पत्रकारांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे मोठे सिनियर लोक असतात त्यांना पगाराचे जरा बरे आकडे दिसत असतात, पण ॲक्च्युली जो आमच्या पत्रकारांमधला मजूर क्लास असतो
की जो खरंच उन्हातानात फील्डवर जातो, बातमी बघतो, बातमी तयार करतो, त्याची बातमी एडिट करण्यासाठी इकडे कोण कॉपी एडिटर असतो, तसं आमच्याकडे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रिंट प्रोड्युसर असतो, मग अँकर असतात, ज्युनियर असतात. सो ह्या सगळ्यांचे जर पगार तुम्ही बघितलात ना तर खरोखर दृष्ट लागण्यासारखे पगार असतात. म्हणजे मला आता सांगायला हरकत नाही, माझी पत्रकारितेतली सुरुवाती 5,000वर झालेली होती. नशिबानं मला काय कुणाचं घर चालवायचं नव्हतं किंवा कुठच्या फॅमिलीचं माझ्या खांद्यावर ओझं नव्हतं, त्याच्यामुळे मला फार वाटलं नाही, कारण मला ह्याच्यात करिअरच करायचं होतं. पण खूप हौशीने करिअर म्हणून या क्षेत्रात जी मुलं येतात आणि जेव्हा त्यांना पगाराचे 4 आकडे दिसतात त्यावेळेला त्या मुलांचा अपेक्षाभंग होत असतो. या गोष्टीचाही विचार कुठे झाला पाहिजे. मी पुढे आता ॲनालिसिस नेत नाही या मुद्द्याचा, कारण तो दुसरीकडे विषय जाऊ शकतो. सो हे 2-3 मुद्दे आहेत. दुसरी गोष्ट की मगाशी मी जो मुद्दा सांगितला, थांबा मी तुम्हाला उदाहरण देऊन दाखवते. पाण्याची बाटली, ही पाण्याची बाटली मी उघडली, त्यातलं पाणी मी प्यायले. समजा ही बातमी आहे. नम्रता वागळे बाटलीमधून पाणी प्यायली, साधी बातमी. नम्रता वागळेने झाकण उघडलं, बाटलीमधनं अर्धच पाणी प्यायली, उरलेली अर्ध पाणी ती वाया घालवण्याची शक्यता आहे, ही पण बातमी. नम्रता वागळे प्लास्टिकच्या बातमीमधून पाणी प्यायली. एरवी पर्यावरण वगैरे बाता मारणारी नम्रता प्लास्टिकच्या बाटलीतनं कशी पाणी पिऊ शकते, बातमी. सगळंच सत्य आहे की हो. प्रत्येकजण आपापल्या आकलनाने ती बातमी लिहितो, प्रत्येकजण आपापल्या आकलनाने त्यावरती प्रश्न विचारतो, प्रत्येकजण आपापल्या आकलनाने त्याचा ॲनालिसिस करतो. याच्यामध्ये अविश्वासाचं आम्ही काय केलं, याच्यामध्ये आम्ही खोटं काय दाखवलं. थेट ज्या वेळेला बोट उचललं जातं त्यावेळेला हे पण आपल्याला विचार करायला हवा की ज्या वेळेला ही बातमी आम्ही दाखवत असतो नक्कीच त्याला दुसरी बाजू असेल, नक्कीच त्याला तिसरी बाजू असेल, पण ती बाजू दाखवण्यासाठी पुरावे लागतात. हातामध्ये आमच्या जे सरळ समोर जे आलेलं असतं ती बातमी आम्ही दाखवतो. आता एका मोठ्या उद्योगपतीचं नाव घेतलं गेलं, अडाणी, रिलायन्स आणि काय 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 बातमी, त्यांच्याबद्दलचं काय, त्याच्यावरती समजा कशाने काही रेड टाकली किंवा त्याचे काय कसले शेअर्स घसरले किंवा काय किंवा आणखीन काहीतरी झालं, ही बातमी तुमचे मीडियावाले दाखवत नाहीत म्हणून तोंडवर करून खूप लोक सांगतात. ही बातमी माझ्याकडे किती लोक बघणार आहेत, किती लोकांना इंटरेस्ट आहे की अडाणीची किती काय 200-400 कोटींची संपत्ती कोणीतरी जप्त केली, किती लोकांना इंटरेस्ट आहे बातमी बघण्यात, किती लोकांना इंटरेस्ट आहे की माझ्या राज्यातले 2 नेते आज कसे भांडले, किंवा किती लोकांना इंटरेस्ट आहे की माझ्या राज्यातल्या एका नेत्यासाठी त्याचं मंत्रिपद मिळावं म्हणून हे खूप मोठा समाज आंदोलन करतोय. तर ह्याच्यामध्ये TRP त्या आंदोलनाच्या बातमीला मिळतो. ह्याच्यामध्ये माझी सगळ्यात जास्त विकली जाते ती बातमी जाते. दुर्दैवाने उल्लेख केलेला होता की व्ह्युअर, वाचक, प्रेक्षक हा ग्राहक बनलेला आहे. आणि ज्यावेळेला तो उल्लेख मला वाटतं कुणीतरी केलेला होता, आणि ज्यावेळेला तो ग्राहक बनलेला असतो त्यावेळेला प्रत्येकाला सर्व्हायव्हलसाठी त्या ग्राहकाला जे हवंय ते द्यावं लागतं. स्वातंत्र्यापूर्वीचा टिळकांचा, आगरकरांचा वगैरे दाखला दिला जातो, पण एक लक्षात घ्या, टिळकांच्या समोर, आगरकरांच्या समोर लढण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी इंग्रज होते. ते आपले कोणीही सगळे नव्हते. त्यांना इथून हाकलून द्यायचं हे ध्येय, एकमेव ध्येय होतं. आज आपल्या समोर आपलीच लोक आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, आपण त्यांना हाकलून नाही देऊ शकत. आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, त्यांच्यावर बोट उगारू शकतो. ती कामं माध्यमं करतायत हे तुम्ही लक्षात नाही घेऊ शकत. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यासमोर इंग्रज नाही आहेत की ज्यांना आपण समूळ नष्ट करणार आहोत. आपल्यासमोर आपलीच माणसं आहेत, जे आपल्यातनंच निवडून आलेले आहेत, आपल्याच मतावर निवडून आलेले आहेत, आपलेच लोकप्रतिनिधी आहेत, आपल्याच टॅक्सेसवरती कामं करणारा आपलीच इथली प्रशासन यंत्रणा आहे. आपल्यातनंच मोठा झालेला कोणीतरी IAS अधिकारी असेल ज्याच्यावरती उद्या प्रश्न विचारले जातील. आपल्यातनंच मोठा झालेला IPS अधिकारी असेल ज्याने भ्रष्टाचार केलाय का म्हणून प्रश्न विचारला जात असेल. ही आपलीच माणसं आहेत. सो तुम्ही ज्या वेळेला विचारता की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं टिळक म्हणत असतात, त्यावेळेला तुम्ही का म्हणू शकत नाही? म्हणतो ना, आम्ही पण म्हणतो, पण टिळक जेव्हा ते म्हणतात तेव्हा त्यांचं ध्येय इंग्रजांना हाकलून द्यायचं असतं. माझं ध्येय त्याला हाकलून द्यायचं नाहीये, त्यांना शिक्षा व्हावी, त्यांना त्याचं अद्दल घडावी एवढं असतं. सो तुलना ही करताना स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर ही तुलना कृपया कुणी करू नका. टिळकांशी आमची तुलना करू नका. त्यावेळेला खूप जास्त गरज होती की माध्यमांनी हे प्रश्न विचारावे, माध्यमांनी कुठेतरी सरकारच्या मुळावर घाव घालावा. आत्ता माध्यमं जर सरकारच्या मुळावरती घाव घालायला लागली, म्हणजे घालतातच आहेत, पण मुळावरती जर इतके घाव घालायला लागली आणि सरकार जर उद्या उखडून पडलं
तर देशामध्ये परत अकाली निवडणुका, त्या निवडणुकांचं सत्र, त्याचा वाढणारा खर्च, मग परत पॉलिटिकल रॅलीज, परत आरोप प्रत्यारोप, हा सगळा बाजार उठणार आहे. ह्याच्यापेक्षा त्या सरकारला असे प्रश्न विचारा की त्यांना त्यांचे निर्णय बदलायला लागतील. ते प्रश्न आम्ही विचारत असतो. पण अशा वेळेला परत जी ट्रोलर्स आर्मी असते ती तुम्हाला कधीतरी कुठच्या तरी पक्षाचा तुम्ही माझा, मग कुठच्या तरी पक्षाच्या तुम्ही विरोधात, मग एक कुठचं तरी टायटल आम्ही एका प्रोग्रामसाठी घेतो म्हणून एक समाज संपूर्णपणे आमच्या विरोधात आमच्या ऑफिसवरती चाल करून येऊ शकतो. कोणीतरी येतं आमच्या ऑफिसवरती दगडं मारतं. आमच्या ऑफिसमधल्या मुली ज्या वेळेला त्या दगडं मारायच्या भीतीने बाथरूममध्ये स्वतःला बंद करून घेतात क्लिप मारून की कोणीतरी येईल आणि आमची कॉलर धरेल या भीतीने. आमची ही बाजू आहे. बाकी सगळे आणि त्यामागचे फिलॉसॉफी वगैरे हे सगळे ज्येष्ठ मंडळी सांगतील, पण या क्षेत्रातला एक मजूर क्लास म्हणून मी ही आमची बाजू तुम्हाला सांगते. दर महिन्याला ज्या वेळेला तुम्ही तुमच्या समोरच्या बातम्या बघता त्यावेळेला तुम्हाला पगार त्या बातम्यांमुळे येणार आहे हे टेन्शन नसतं. आम्हाला पगार त्या बातम्यांमुळे येत असतो आणि त्याच्यामुळे चॅनलचा TRP, बरं हे TRPचं गणित पण इतकं सोपं बसतं की आम्हाला ज्या TRP देणाऱ्या कंपनीज आहेत त्या तुमचं बुलेटिन सुरू झाल्यानंतर तासाच्या 60 मिनिटांमध्ये पहिल्या 10 मिनिटात कुठच्या बातम्यांना TRP आहे, कसा TRP आहे, मग ब्रेक नंतर किती TRP आहे, उरलेल्या अर्ध्या तासात किती TRP आहे, मग ब्रेक इतके वाजता मी घेतला तर किती TRP आहे, ही सगळी गणितं मांडत असतं. आणि त्या गणितानुसार जास्तीत जास्त TRP मिळवण्यासाठी होत असतो, काही बदल होत असतो आणि आम्हाला TRP साठी तो बदल करावा लागतो. अर्थात हे मान्य करण्यामध्ये मला काही चुकीचं वाटत नाहीये, कारण TRP आणि त्याच्याशी आमची सगळीच गणितं जुळलेली आहेत. याचा अर्थ आम्ही सगळं काही सोडून बसलोय असं नाही. आम्ही तेच आहोत जे अजूनही तेच प्रश्न विचारतो, समाजाला विचारतो, राजकारण्यांना विचारतो, सत्ताधाऱ्यांना विचारतो, प्रशासनाला सुद्धा विचारतो आणि आमच्या प्रश्नानंतर त्यांना उत्तर देणं भाग पडतं, कारण तुम्ही उत्तर दिलं नाहीये म्हणून आम्ही परत त्यांना प्रश्न विचारत असतो. ज्यावेळेला 24 तास आम्ही या चक्रामध्ये असतो त्यावेळेला आलेली अपडेट क्विकली तुमच्यापर्यंत जाणार आहे. हे जसे एक प्रिव्हिलेज असतं तशी भीती सुद्धा असते दुसऱ्या पार्टमध्ये की अरे बापरे हे जर मी केलं नाही, यावर जर मी प्रत्यक्षात पटकन उत्तर दिलं नाही तर काहीतरी वेगळे परिणाम होऊ शकतात. आज माझे 4 फॉलोअर माझ्यापासून दुरावू शकतात, आज माझी 4 माणसं माझ्यापासून दुरावू शकतात. ही भीती प्रत्येकाच्या मनात असते. माध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली आहे का? तर या क्षणाला मी पुन्हा एकदा म्हणेन, माध्यमांची विश्वासार्हता शून्यावर आली नाहीये. माध्यमांच्या विश्वासार्हतेला धोका निर्माण झालाय का? तर ते प्रत्येक तुम्ही आपापल्या चष्म्यातनं बघायचं असतं, कारण कुठचं माध्यम बघायचं याचा रिमोट तुमच्या हातात आहे, हा पर्याय तुमच्या हातात आहे. विश्वासार्हता ज्या वेळेला आपण प्रिंट बाबत म्हणतो, प्रिंटची 62% आहे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाची खाली गेली आहे, डिजिटलची कदाचित आणखीन खाली गेलेली असेल. ह्या सगळ्या माध्यमांची तुलना करण्यात अर्थ नाहीये. प्रत्येकाचं स्वरूप वेगळं आहे, प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या आहेत, प्रत्येकाच्या अडचणीही वेगळ्या आहेत. त्या तुम्ही समजून घ्या प्रेक्षक म्हणून किंवा ग्राहक म्हणून, अशी आमची अजिबात अपेक्षा नाहीये. पण ज्या वेळेला एक बाजू तुमच्यासमोर येत असते तेव्हा त्याला दुसरी बाजूही असू शकेल, किंवा आपल्या हातामध्ये आपल्या मोबाईलवरती येणारी एखादी गोष्ट ही खरंच आहे का न बघता जर आपण ती त्या ग्रुपमध्ये पाठवून दिली कुठच्या तरी, तर त्यामुळे काय होऊ शकतं याचा सुद्धा एक थोडासा विचार करा. एक छोटंसं उदाहरण देते आणि थांबवते. मध्यंतरी मुंबईतल्या एका किल्ल्यामध्ये एका कुठच्या तरी मुलाला जाऊ दिलं नाही, त्याच्यावरनं तो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल झालेला होता. त्याच्यावरनं बऱ्याच लोकांनी हे प्रश्न विचारले, माध्यम ही बाजू का मांडत नाहीत. एका विशिष्ट धर्माच्या लोकांनी विचारलं की आमच्या धर्माच्या हे का होत नाही, मग दुसऱ्या धर्माच्यांना तिथे जाऊन दिलं जातं, त्यांना कुठचाच अडसर नाही, मग आमच्या लोकांना अडसर का, आणि मग हे काय, माध्यम ही बाजू घेत नाहीत, माध्यम त्या धर्माचं लांगुलचालन करतात, या धर्माबद्दल कधीच कोण बोलत नाही, अल्पसंख्याचं राजकारण, बहुसंख्याचं राजकारण वगैरे बऱ्याच अँगलनी माध्यमांवरती खूप ताशेरे ओढले गेले. पण एकानेही हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी तिथे जाऊन नेमका काय प्रकार आहे हे पाहिलं, त्याची बातमी दिली, तिथे जे लोक होते त्यांना काय घडलं हे विचारलं, त्यांची आंखोदेखी मांडली. ही दुसरी बाजूच्या माध्यमांनी मांडली. सॉरी बॉस, त्याला फार TRP कमी होता, ती बातमी बघितली गेली नाही, ती बातमी व्हायरल झाली नाही. सो ज्या वेळेला आपण बोट दाखवतोय, बोट जेव्हा उचलतोय माध्यमांवरती, त्यावेळेला आपण जसं सांगतो की ही 3 बोटं आपल्याकडे आहेत, ही सुद्धा आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. मी सगळीच्या सगळी बोटं तुमच्यावर नाही उचलत आहेत, काही बोटं आमच्यावरती सुद्धा आहेत, कारण मी तुमच्यावर बोट उचललं तर काही बोटं माझ्यावरती आहेत. जसं तुम्ही माझ्यावरती बोट उचलताय त्यावेळेला काही बोटं तुमच्याकडे सुद्धा आहेत. आपल्याकडे एक प्रेक्षक मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे.
वेगळा विषय आहे हा, पण त्यावरती नक्कीच चर्चा झाली पाहिजे. आपण काय पाहतोय, आपण काय पाहिलं पाहिजे हा तुमचा निर्णय आहे, पण त्या निर्णयानंतर जर ती गोष्ट जास्त विकली जात असेल तर तुम्हाला तीच गोष्ट मिळणार आहे, हे सुद्धा कृपया लक्षात ठेवावं आणि त्यानंतर माध्यमांवर प्रश्न उपस्थित करावे. धन्यवाद. यानंतर प्राध्यापक डॉक्टर दत्त हरिहनराव. या परिसंवादाचे अध्यक्ष आदरणीय जयदेव डोळे सर, मंचावर असलेले सर्व ज्येष्ठ पत्रकार, प्राध्यापक भिसे सर आणि मी सुद्धा प्राध्यापक आहे. आतापर्यंत आपण ही चर्चा ऐकलेली आहे की प्रसार माध्यमाची विश्वासार्हता शून्यावर येऊन ठेपली आहे. हा विषय का ठेवला? निश्चितपणे शून्यावर येऊन ठेपलेली नाही, मी माझं मत मांडतो आहे. ती कमी झालेली आहे. आणि ती कमी का झालेली आहे तर वर्तमानपत्रामध्ये जे लिहिलं जातं ते सत्य असतं, दूरदर्शनवर जे दाखवलं जातं ते सत्य असतं. कारण वर्तमानपत्रातल्या लिहिणाऱ्या संपादकांनी त्यांचा हा जो वैभवशाली इतिहास आहे वर्तमानपत्राचा, आणि ही विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी मग आगरकरांनी इष्टते बोलणार, साध्यते करणार हे सुधारकाचं ब्रीद असो, किंवा बाळशास्त्री जांभेकरांचं दर्पण असो, का अलीकडं आणीबाणीमध्ये रामनाथ गोयंकांवर 200 खटले भरले तरी त्यांनी तडजोड केली नाही. शंकर स्विकली नावाचा व्यंगचित्रकार होता, त्यांनी व्यंगचित्र हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, चित्र स्वातंत्र्याचा आत्मा आहे आणि तुम्ही तुमच्या मनानुसार बदलणार नाही असं सेन्सॉर बोर्डाला सांगितलं. म्हणजे ही जी निर्भीडता आहे, अलीकडे आपण गौरी लंकेशचं नाव ऐकलं असेल, ज्या पत्रकाराची हत्या झाली ती निर्भीडतेतूनच झाली असावी. अलीकडे आपण काश्मीर फाईल्स पाहतो, पण राणा आयुबने गुजरात फाईल नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. हे जर आपण पाहिलं तर त्यासाठी लागणारी निर्भीडता, किंवा वायरचे पत्रकार विनोद दुआ यांच्यावर भरलेला खटला, किंवा रवीश कुमारांचा चॅनल बंद केलेला, हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर पत्रकारितेची जी ताकद आहे ही आपल्या लक्षात येते. पण निर्भीडपणे पत्रकारिता करत असताना पत्रकाराला आपला प्राण धोक्यात टाकावा लागतो. मग अशा वेळी सभागृहाला माझं म्हणणं आहे की आपण किती जणांनी निर्भीड पत्रकारितेला पाठिंबा दिला, त्यांना किती आर्थिक सहाय्य केला. वृत्तपत्र हे कागदापेक्षाही स्वस्त मिळते. गांधी म्हणायचे की जाहिरात हा वृत्तपत्राचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हा वृत्तपत्राचा आत्मा आहे, आणि जाहिरात जर पहिल्या पेजवर येत असेल तर वृत्तपत्राचं महत्व, वृत्तपत्राचा आत्माच संपतो, वृत्तपत्राचा मृत्यू होतो. असं ते सगळं असताना मग आपण कशा दिशेने पत्रकारिता करतो आहोत? सगळी पत्रकार बोलत होती, आपण सोशल मीडिया हे सगळं पाहिलेलं आहे. आता आपल्याकडं सगळ्यांच्या हातामध्ये अँड्रॉइड फोन आलेली आहेत. पत्रकारितेचं पहिलं ध्येय जर काय असेल तर ते असते की सत्य जे आहे, जे दर्पण आपण ज्याला आपण आरसा म्हणतो, तसं समाजाचं सत्य चित्र दाखवणं. पण ते सत्य दाखवणं एवढं सोपं नाही, ते अधिक कठीण झालेलं आहे. त्यासाठी जीव धोक्यात घालावा लागतो आहे. आणि आपण सातत्याने हे म्हणत असतो की लोकशाहीचा हा चौथा आधारस्तंभ आहे. माझं असं मत आहे की हा आभास आहे. कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये जसं कायदे मंडळाला, कार्यकारी मंडळाला आणि न्याय मंडळाला संवैधानिक बैठक आहे, तशी पत्रकारितेला आहेच असं नाही. यांच्या नोकऱ्या सुरक्षित नाहीत, यांचे पेमेंट सुरक्षित नाहीत. आणि म्हणून मग जागतिकीकरणाच्या नंतर मध्यमवर्गीय समाज जो गरिबी, सत्य, सामाजिक बांधिलकी यापेक्षाही अधिक विचार न करता जे स्वस्त आहे, जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही, अशा पद्धतीने वागत असल्यामुळं पत्रकारिता सुद्धा अशा पद्धतीने होती आहे की काय असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. मी हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न जेव्हा करतो म्हणजे असं लक्षात आलं की अमेरिकेमध्ये गिटानो मोस्का, विल्फ्रेडो पेरेटो यांनी लोकशाहीचा अभिजन सिद्धांत मांडला. आणि यामध्ये आपण समजून घेतलं पाहिजे हे यासाठी अब्राहम लिंकनने जी व्याख्या केली होती की लोकांनी, लोकांसाठी आणि लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही, तीच आता प्रश्नांकित झालेली आहे. त्यांनी सांगितलं की अभिजनांनी अभिजनांसाठी, अभिजनांकडून
चालवलेली लोकशाही असा तो सगळा प्रकार आहे. लोकांचे प्रतिनिधी लोकांकडून निवडले जात नाहीत, ते पक्षाकडून ठरवले जातात आणि पक्षाने लादलेलेच आपल्याला निवडून द्यावे लागतात. आणि ते जर काही जनतेच्या योजना आणत असतील कल्याणकारी, तर ते मार्केटमध्ये जसं किराणा दुकानवाला प्रतिस्पर्धी दुकानदाराला स्पर्धा करण्यासाठी भाव कमी करतो, तो दुकानामध्ये लावत असतो, सांगायचं असते म्हणून लावतो, ग्राहक ही देवता आहे. पण ती देवता नसते. देवता राहिली असती तर शेंगदाण्यामध्ये शेंगदाण्याच्याच रंगाचे खडे तो मिसळलं नसता, चांगल्या तेलामध्ये भेसळ तेल मिसळलं नसता. पण नफ्यासाठी हे सगळं जे होते ते जागतिकीकरणानंतर आता मॅडमनी सांगितलं की आम्ही तुम्ही जे मागता, तुम्ही जे पाहता, TRP ज्याला मिळते त्या बातम्या दाखवत असतो. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे नफ्याच्या प्रेरणेतून हे चालायला लागलं. आजच्या सुधारकमध्ये जयदेव डोळे सरांनी एक लेख लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे आज इथं होते आहे ते ब्रिटनमध्ये 19व्या शतकामध्ये झालेलं आहे. वृत्तपत्रामध्ये ही जी ताकद आहे, ही वृत्तपत्राची शक्ती लक्षात आल्यानंतर यातून पैसाही मिळवता येतो. कोणाची जिरवायची असेल तर ते जिरवताही येते, कोणाला पंतप्रधान करायचं असेल तर ते करताही येते. हे जेव्हा याच्यातून ठरते तेव्हा ती वृत्तपत्र भांडवलदारांनी ताब्यात घेतली. पूर्वीची वृत्तपत्र होती ती ध्येयाने प्रेरित होऊन होती. आणि म्हणून मॅडमनी सांगितलं का सरांनी सांगितलं, टिळकांनी सरकारला विचारलं डोकं ठिकाण्यावर आहे का म्हणून. पण आता असं जर विचारला तर निखिल वागळे ABPहून बाजूला जातात, आवाज महाराष्ट्राचा सांगणारा संजय आवटे बाजूला होतो. म्हणजे पत्रकाराला आपलं प्रोफेशन टिकवावं लागेल का नाही. आता विश्वासार्हतेचा प्रश्न झाला तर आपण आपल्या स्वतःला प्रश्न विचारला तर आपल्याला असं उत्तर मिळेल की शिक्षकाची विश्वासार्हता काय राहिली. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवायचा, आज तो कशा पद्धतीने शिकवतो आहे, आज तो किती पगार घेतो आहे आणि त्या मूल्यामध्ये तो शिकवतो आहे काय. आताच जावरे सरांनी उल्लेख केला की न्यायालय, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे ज्येष्ठतेनुसार केसेस देत नाहीत, म्हणून 4 न्यायमूर्तींना असं वाटलं की आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली पाहिजे, पत्रकारांसमोर हे मांडलं पाहिजे. आणि म्हणून यातून आपल्याला अधोरेखित होते की पत्रकाराची विश्वासार्हता संपलेली नाही. आज युक्रेनमध्ये काय चालू आहे हे आपल्याला कोण सांगते. आपण जातोच का तिथं. श्रीलंकेमध्ये आज पेट्रोलसाठी, साध्या गॅससाठी तांदूळ 200 रुपये किलो मिळतो हे आपल्याला कोण सांगत असते. हे सगळे पत्रकार सांगत असतात. ही एक मोठी सिस्टीम आहे, ही मोठी व्यवस्था आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आता साहित्य संमेलन चालू आहे, याच्या तयारीसाठी 2 महिन्यापासून बरेच पत्रकार इथे येत होते. फील्डवर जायचं आहे, तिथं जाऊन तिथलं सगळं कामकाज पाहून त्याचा व्हिडिओ करायचा आहे आणि तो दाखवायचा आहे. त्यासाठी त्यांना जे लागते, त्यांच्याकडे वाहन नाही, त्यांना वाहन मिळत नाही, त्यांना राहण्याची व्यवस्था नसते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा काम करणारा पत्रकार किती मानधनावर काम करतो याचा विचार कधी आपण समाजाने केलाय, हाही माझा प्रश्न आहे. आणि मग लोकांचे प्रतिनिधी, सरांनी आकडेवारी सांगितली की पार्लमेंटची स्थिती काय आहे. वर्षभरात जर 30 तासच काम होत असेल, नोकरदारांमध्ये, नोकरशाहीमध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण 60% वाढलेलं असेल आणि न्याय व्यवस्थेमध्ये 40% जागा भरलेल्याच नसतील आणि पेंडिंग केसेसची संख्या अगणित स्वरूपाची असेल, तर हे तिन्ही आधारस्तंभ हे झालेले असताना मग आपण समाज माध्यमांची, प्रसार माध्यमांचीच विश्वासार्हता शून्यावर आली आहे असं म्हणणार आहोत का. विश्वासार्हता सर्वांची शून्यावर आलेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे, शून्यावर नाही. पण यातून आपल्याला काय करता येऊ शकते याकडे आपण हे केलं पाहिजे की यामध्ये मग मार्ग काय आहे. लोकशाहीचं रूपांतर जर असं मार्केट डेमोक्रेसीमध्ये झालं असेल तर त्यामध्ये जो ग्राहक आहे मार्केटमध्ये तो कसं करतो. मेथीची पेंडी घ्यायची असेल तरी सुद्धा तो 4 ठिकाणी फिरतो का नाही. मग अशा पद्धतीने मतदाराला हे विचार करून मतदान करावं लागेल. कारण मी जयपूर विद्यापीठामध्ये कोर्ससाठी गेलो होतो सर, तर BBCच्या पत्रकाराने आम्हाला सांगितलं, मी नांदेड जिल्ह्यातला, मला माहित नव्हता, पेन न्यूज लोकमतला 100 कोटीची दिली आणि त्यामुळं मुख्यमंत्रीपद गेलं अशी बातमी तिथं मी ऐकली. मी म्हणलं अरे मी ज्या जिल्ह्यातला आहे मला माहित नाही. तर पेन न्यूज काय असते हे आपल्याला माहित नाही. अलीकडं फेसबुक पेपर्स च्या निमित्ताने जी मांडणी झालेली आहे त्यामध्ये सरोगेट न्यूज आलेली आहे. आम्ही सोशिओलॉजीमध्ये सरोगेट मदर ही संकल्पना शिकवत होतो, पण आता आचारसंहितेमध्ये उमेदवाराला त्याचा खर्चाचा
आकडा ठरवून दिलेला असतो, प्रत्येक उमेदवाराने किती खर्च केलेला आहे तो दररोजच्या दररोज द्यायचा असतो, आणि म्हणून सरोगेट न्यूज मध्ये तो माणूस गायब असतो. कोण पैसे दिले बातमी टाकण्यासाठी, त्याची जाहिरात करण्यासाठी, हे गुपित असते, हेही माहीत नसते. आणि अशा पद्धतीने ती बातमी प्रसिद्ध होत जाते आणि मीडिया लोकांमध्ये हे बिंबवतो की हे सरकार चांगलं आहे, हे असं आहे, हे तसं आहे. म्हणजे कुठला विचार कोणाच्या मनावर कसा बिंबवायचा हे अशा पद्धतीने होते. आणि म्हणून मग जेव्हा पत्रकारितेतल्या ह्या संकल्पना जेव्हा आपण पाहतो, आणि मग अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी ट्विटरचा वापर कसा केला आणि त्याने ट्विटर कसं त्याला हे केलं, आणि मग फेसबुकने ते का केलं नाही, आणि फेसबुकचा वापर, सोशल मीडियाचा वापर 19च्या निवडणुकांमध्ये इथल्या सरकारने कशा पद्धतीने केला आणि त्याचा परिणाम काय झाला, हे सगळं जर पाहिलं तर आपण आता हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या समोर हे सगळे वृत्तपत्र आहेत, सगळी सोशल मीडिया आहे, सगळ्यांकडं अँड्रॉइड मोबाईल आहेत. आपण मतदान कशा पद्धतीने करतो, आपण दान करतो का मत विकतो, हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि अधिक सत्य जे काही दिसते आहे ते आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये जर कॅच करू लागलो आणि ते पाठवू लागलो, हे करू लागलो, तर अशा पद्धतीने आपल्याला सरकारवर नियंत्रण ठेवता येऊ शकते. कारण शेवटी लोकशाहीमध्ये, मार्केटमध्ये जसा ग्राहक महत्वाचा असतो तसं लोकशाहीमध्ये जागरूक जनता महत्वाची असते. वृत्तपत्र हे प्रबोधनाचं माध्यम आहे, वृत्तपत्र हे जनता जागृतीचं माध्यम आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे जो मीडिया आहे, सोशल मीडिया जो आहे, त्यावर आपण जनता जाग करण्यासाठी काम केलं पाहिजे. नरहर कुरुंदकरांनी असं म्हटलं होतं की बुद्धिवाद्यांचं वैफल्य हे आहे की किती लोकांना हे समजते म्हणून तो सांगत नाही, आणि दुसरीकडे म्हणतो की लोकांनाच काही नाही, मी काय करू, असं ते वैफल्य आहे. दुहेरी त्याच्यामध्ये द्वंद्व आहे की लोकांना कळत नाही म्हणून तो काहीच करत नाही, आणि दुसरीकडे म्हणतो की लोकांचा सपोर्ट नाही, मी कसं करू. असा तो प्रकार आपल्याला टाळला पाहिजे. आणि लोकांमध्ये सोशल मीडियाबद्दलची, मीडियाबद्दलची आणि सरकारच्या ह्या सगळ्या वास्तव चित्राबद्दलची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. यातून आपल्याला प्रसार माध्यमाची विश्वासार्हता वाढवता येऊ शकते. कारण नाहीतर मग श्रीलंकेमध्ये पेट्रोल एवढ्या भावाने झालेला आहे, डिझेल एवढ्या भावाने झालेला आहे, आपल्याकडं फार चांगली स्थिती आहे, भाव किती वाढलाय हा महत्वाचा नाही, टँक फुल करता येते, एवढ्यावरच जनता समाधान मानेल आणि पुन्हा सरकार कंटिन्यू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी बारकाईने समजून घ्याव्या लागतात. कारण पत्रकारिता हा विषय एवढा सोपा नाही. सरांनी हाल नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, त्याचे अनेक संदर्भ सांगायचे होते, पण सरांनी मला 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. समाचार हाल मला वाटते श्रीकांत उमरीकरांनी जनशक्ती वाचक चळवळीने ते पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ते आपण पाहावं की मग आपल्या लक्षात येईल की ज्या संकल्पना आपल्याला माहीतच नाहीत अशा काही गोष्टी घडत आहेत. आणि मग अशा सगळ्या गोष्टी जर घडत असतील तर लोकशाहीचं काय, हा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उपस्थित होते. आणि म्हणून जेव्हा लोकशाही धोक्यात येते तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याची उपासना करणाऱ्या व्यक्तींसमोर एकच गोष्ट असते, ती जेफरसननी असं म्हटलेलं आहे की तुमच्या अंतरीचा जो ज्ञानदीप आहे, आपला आतला आवाज, गांधी त्याला आतला आवाज म्हणायचे, तो जर विझला तर जगातलं कुठलंही न्यायालय, कुठलाही कायदा, कुठलंही संविधान त्याचं संरक्षण करू शकत नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये व्यक्तीच्या अंतरंगातला आतला आवाज जिवंत राहणं हे महत्वाचं आहे. तो जर जिवंत राहिला आणि तो भाजीपाला जसा निवडून घेतो तसं जर आपले उमेदवार निवडू लागला आणि बातम्या सुद्धा निवडू लागला, खूप चॅनल्स आहेत, त्याच्यातलं खरं काय, त्याच्यातलं चांगलं काय, हे जर तो निवडून घेऊ लागला तर निश्चितपणे लोकशाहीचं संरक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. संयोजकांनी मला संधी दिली, सरांनी 2 मिनिट झाल्याची वेळ संधी सांगितली. आपण आपला आयुष्यातला अमूल्य वेळ माझा हा संवाद ऐकण्यासाठी दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. परिसंवादाचा अध्यक्षीय समारोप करतील